इथेच बीड जिल्हा जो आहे तो वाळू माफियांनी देखील गाजलेला आहे। तिथे या वाळू माफियांनी हैदोस घातलाय। मुजोर आणि गुंड वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नाहीत। कुठलीही रॉयल्टी नाही आणि पावती नाही, मात्र कोट्यवधींच्या वाळूचा दररोज उपसा सुरू आहे आणि याला कुणाचा आशीर्वाद आहे? वाळू माफिया कुणाला पैसे पुरवतात असा प्रश्न आता निर्माण झालाय। शेतकऱ्यांवर वाळू माफियांचा हल्ला। वाळू माफियांची एसडीओच्या गाडीला धडक। जिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेला ट्रक पोलीस मुख्यालयातून पळवला। ही सगळी घटना एखाद्या चित्रपटातली किंवा मालिकेतली नाही, तर प्रत्यक्षात घडली आहे। बीडमध्ये वाळू माफियांची मोठी दहशत आहे आणि ती किती आहे ही यासारख्या घडणाऱ्या वारंवारच्या घटनांवरून स्पष्ट होते। कुठलीही रॉयल्टी नाही किंवा पावतीही न देता कोट्यावधींच्या वाळूचा दररोज उपसा होतो। अवैध वाळू उपशाचा विषय इतका गंभीर आहे की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक वेळेला विकास कामं कमी करा पण वाळू उपसा थांबवा अशी विनंती इथली जनता करत होती। मात्र वाळू करोडो रुपयाची उचलली जाते आणि या वाळूच्यामुळं आमचे रस्ते सगळे खराब होते, आमचं जीवन बर्बाद झालं आणि एवढा पैशाचा दररोजचा व्यवहार आहे। आमच्याकडे असं म्हणलं जातं की दररोज 1 करोड घेतल्याशिवाय घेऊन झोपतच नाही पट्टे आमचाही। 1 करोड कमीत कमी 1 करोड आले पाहिजे, जमले पाहिजेत तरच झोप, नाही तर नाही झोप। मग 2 वाजू 3 वाजता जागणार पण 1 करोड वसूल झाले की झोपणार। डिग्रस, पोहनेर, तिलसमुख या 3 ठिकाणची गोदावरी पट्ट्यातली वाळू दररोज 200 ते 250 हैवा त्या ठिकाणी काढल्या जातात आणि कुठल्याही प्रकारची शासनाचा महसूल कुठल्याही प्रकारचा भरला जात नाही। त्या ठिकाणचे वाळूचे टेंडर सुद्धा निघू दिले जात नाहीत। शिरसाळा ते परळीपर्यंतच्या गोदापट्ट्यात राजरोजपणे अवैध वाळू उपसा चालतो। एकट्या परळी तालुक्यात दररोज 250 ते 300 ट्रक वाळू उपसा केला जातो। एका ट्रकमध्ये साधारणपणे 6 ब्रास वाळू असते। याचाच अर्थ दिवसाला 1800 ते 2000 ब्रास वाळू चोरली जाते। बाजारात वाळूच्या एका ट्रकची किंमत 34 ते 40 हजार रुपये आहे। त्यामुळे दिवसाला 1.25 कोटी रुपयांपर्यंत ही उलाढाल जाते। अवैध मार्गातून मिळवलेला हा पैसा अनेकांना पोचतो आणि गुन्हेगारांना सुद्धा हाच पैसा बळ देतो। गंभीर बाब म्हणजे काही पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे। थातूर मातूर कारवाई करून वाळू माफियाचीच पाठराखण केल्या जाते आणि हे वास्तव भयानक आहे आणि याच्यातूनच बीड जिल्ह्यामधला दहशतवाद, दादागिरी आणि हे काय मर्डरचे जे काय प्रकरण घडायलेले आहेत ह्या वाळू माफियामधून आणि ह्या पैशामधूनच हे सगळं काय घडायलेलं आहे। अवैध वाळू उपसा हा राज्याला लागलेली कीड आहे, पण हा अवैध धंदा रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र वाळूतून मिळणारा मलिदा आणि हितसंबंध दरवेळेला आडवे येतात। याच काळ्या बाजाराला राजकीय पाठबळ असल्याची देखील जिल्ह्यामध्ये चर्चा आहे। तसेच इथलं प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन देखील याच्यामध्ये हप्तेखोरीच्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच हे जो माफिया राज आहे हे कधी थांबणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।